हैवान बायको नवऱ्यासोबत केलं असं. बायको 30 ते 35 जणांच्या. अशी बायको कोणालाही नको. एका गजबजलेल्या रस्त्यावर कडाक्याच्या थंडीत एक व्यक्ती आपल्या 2 छोट्या मुलांना जवळ घेऊन उभा होता. एका हातात बॅनर आणि दुसऱ्या हातात आपल्या लेकरांचा आधार. चेहऱ्यावर प्रचंड वेदना, डोळ्यात अश्रू आणि मनात असंख्य प्रश्न. येणारा जाणारा प्रत्येक जण त्याच्याकडे पाहत होता. काही जण पैसे देत होते, काही जण पुढे निघून जात होते, तर काही जण त्याची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की तो जन्माने भिकारी नाही. त्याच्या आयुष्यात काहीतरी असं घडलं होतं ज्यामुळे त्याला हा दिवस पाहावा लागला. त्या व्यक्तीचं नाव आहे कृष्ण मुरारी गुप्ता. एकेकाळी ते मुंबईतील एका रुग्णालयात नोकरी करत होते. साधं, शांत आणि कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगण्याचं त्यांचं स्वप्न होतं. 2017 मध्ये त्यांचा विवाह झाला आणि आता आयुष्य सुंदर होईल अशी त्यांची अपेक्षा होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्यासारखं वाटत होतं, पण काही काळानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलू लागलं. रोज नवे वाद, सततचा तणाव आणि घरात वाढत चाललेला संघर्ष यामुळे त्यांचं आयुष्य हळूहळू विस्कळीत होऊ लागलं. कृष्ण मुरारी यांच्या म्हणण्यानुसार पत्नी वारंवार घर सोडून निघून जात असे. प्रत्येक वेळी ती परत येईल अशी आशा ते करत होते. कधी नातेवाईक, कधी पोलीस, तर कधी समाजातील लोक मध्यस्थी करून तिला परत आणत होते. त्यांना वाटत होतं की आता सर्व काही पूर्ववत होईल, पण प्रत्येक वेळी ती पुन्हा घर सोडून जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. 1-2 वेळा नव्हे तर तब्बल 30 ते 35 वेळा असे प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला. घरातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत गेली. प्रत्येक सकाळ नवा वाद घेऊन येत होती आणि प्रत्येक रात्र भीतीमध्ये संपत होती. संसार टिकवण्यासाठी कृष्ण मुरारी प्रयत्न करत होता, पण प्रत्येक प्रयत्न अपुरा पडत होता. त्यांना आपल्या 2 छोट्या मुलींची चिंता सतावत होती. घर वाचवायचं की मुलांचं भविष्य सांभाळायचं या द्विधा मनस्थितीत ते जगत होते. या सगळ्यात एक अशी रात्र आली जी त्यांच्या आयुष्यात कायमची कोरली गेली. कृष्ण मुरारी यांच्या आरोपानुसार ते आपल्या मुलासोबत झोपलेले असताना त्यांच्या पत्नीने लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील सर्वात भीषण क्षण ठरल्याचा त्यांचा दावा आहे. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यातील भीती आणखी वाढली. एकीकडे घरातील वाद सुरूच होते, तर दुसरीकडे 2 निष्पाप मुलांचं बालपण संकटात सापडलं होतं. 4 वर्षांचा मुलगा आणि अवघी 6 महिन्यांची मुलगी. इतक्या लहान मुलांना सोडून कामावर जाणं कृष्ण मुरारी यांच्यासाठी शक्य नव्हतं. मुलांना सांभाळणारं घरात दुसरं कोणी नव्हतं, त्यामुळे नोकरी टिकवणंही अशक्य झालं आणि हळूहळू उत्पन्नाचा मार्ग बंद झाला. घर चालवण्यासाठी पैसे नव्हते. मुलांना अन्न, दूध आणि औषधांची गरज होती. एका वडिलांसमोर अत्यंत कठीण परिस्थिती उभी राहिली. काम करायचं तर मुलांना कोणाकडे ठेवायचं, मुलांना सांभाळायचं तर कमाई कशी करायची, या प्रश्नांनी त्यांना पूर्णपणे घेरलं. अखेर त्यांनी आयुष्यात कधीच नको असलेला निर्णय घ्यावा लागल्याचं सांगितलं. कृष्ण मुरारी हातात एक बॅनर घेऊन रस्त्यावर उभे राहू लागले. त्या बॅनरवर त्यांनी आपल्या वेदना शब्दात मांडल्या. त्यांनी लिहिलं होतं की त्यांना भीक मागण्याची हौस नाही, तर ती त्यांची मजबुरी आहे. शक्य असेल तर त्यांना काम द्यावं, अन्यथा मुलांसाठी मदत करावी. त्या शब्दांमध्ये एका वडिलांची हतबलता स्पष्ट दिसत होती. रस्त्यावर उभ्या असलेल्या त्या 2 छोट्या मुलांकडे पाहून अनेकांचे डोळे पाणावले. लहान वयातच त्यांनी आयुष्याची कठोर बाजू पाहिली. त्यांना खेळण्यापेक्षा भूक, शिक्षणापेक्षा जगण्याची चिंता आणि बालपणापेक्षा संघर्षाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र समोर येत होतं. अनेकांना हा प्रसंग पाहून धक्का बसला. याच दरम्यान कृष्ण मुरारी यांनी आणखी एक गंभीर दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार पत्नीने त्यांच्याविरोधात हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर केवळ आर्थिक संकट नव्हतं, तर कायदेशीर अडचणीही उभ्या राहिल्या. या सर्व आरोपांबाबत संबंधित बाजूंचं म्हणणं सार्वजनिकरित्या उपलब्ध नसल्यामुळे त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. ही घटना समोर आल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी कृष्ण मुरारी यांना मदतीचा हात दिला, तर काहींनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. सोशल मीडियावरही या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली. मात्र अशा प्रकरणांमध्ये केवळ एका बाजूची माहिती पाहून निष्कर्ष काढण्याऐवजी अधिकृत तपास आणि सर्व बाजू समजून घेणं महत्त्वाचं असतं. एका बाजूला संसार वाचवण्याचा प्रयत्न करणारा पती असल्याचा दावा आहे, तर दुसऱ्या बाजूला गंभीर आरोप आणि कायदेशीर वाद आहेत. अशा परिस्थितीत सर्वाधिक हाल मात्र त्या 2 लहान मुलांचे होत असल्याचं चित्र समोर येत होतं. आईवडिलांच्या संघर्षात त्यांचं बालपण हरवत चालल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. या कथेत सर्वात मोठा प्रश्न असा उरतो की एका चांगल्या नोकरीवर असलेल्या व्यक्तीवर अशी वेळ का आली. हातात मुलं घेऊन रस्त्यावर उभं राहण्याची वेळ कोणावरही येऊ नये, पण परिस्थिती, कौटुंबिक संघर्ष आणि कायदेशीर गुंतागुंत यांचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो याचं एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण म्हणून घटना चर्चेत आली. मित्रांनो, ही कथा समोर आलेल्या माहितीनुसार आणि संबंधित व्यक्तीने केलेल्या दाव्यांवर आधारित आहे. या प्रकरणातील सर्व आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि अंतिम सत्य हे संबंधित यंत्रणांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र एवढं नक्की आहे की कोणताही कौटुंबिक वाद इतका टोकाला जाऊ नये की निष्पाप मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं. अशा घटनांमधून समाजाने संवेदनशीलता, संयम आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित होते.